मोर्शी येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी विभागाचे कार्यकारी अभियंता आरोपी धर्मेंद्र मुगुट मानकर यांनी लाच मागितल्यावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपी अभियंता यांनी तक्रारदार यांना NSC इन्फ्रा स्कीम अंतर्गतचे बारगाव, जरूड, पेठ, मंगरुळी गावांमध्ये केलेल्या कामाचे देयकरावर सही करून नेहमीप्रमाणे एकूण बिलाचे 1% 6,000 रुपये व घोडदेव गावातील पोल्ट्री फॉर्मचे कनेक्शनचे अंदाजपत्रक मंजूर करून दिल्याबद्दल 5,000 रुपये असे एकूण 11,000 रुपये पडताळणी दरम्यान लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले। तक्रारदार हे वरुड येथे शासकीय इलेक्ट्रिकल कंत्राटदार आहेत। तक्रारदाराला लाच मागितल्यावरून त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबतची तक्रार करण्यात आली। यावर प्रतिबंधात्मक विभागाने कार्यकारी अभियंता आरोपी मानकरांच्या कॅबिनमध्ये छापा मारून त्यांना ताब्यात घेण्यात आले। आरोपी विरुद्ध कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, पोलीस उप अधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राहुल वसंतराव तसरे, NPC विनोद कुंजाम, युवराज राठोर, पोलीस कॉन्स्टेबल सुनील जायभाई यांनी केली आहे। संजय गारपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।